सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय दिल का कनेक्शन या आपल्या लाडक्या लव्ह स्टोरीचा भाग 10. अजमेर हायवेवरच्या त्या ओसाड केमिकल फॅक्टरीच्या बाहेर आता पोलिसांच्या गाड्यांचे दिवे हळूहळू शांत झाले होते. रणजित कपूर यांना घेऊन पोलिसांचा ताफा जयपूरच्या सेंट्रल जेलच्या दिशेने निघून गेला होता. 20 वर्षांपासून ज्या सूडाची धग मनात बाळगून अमायरा जगत होती, तो लढा आज अधिकृतपणे संपला होता. पण या सूडाच्या समाधानापेक्षा तिच्या मनात आता कबीरबद्दलची कृतज्ञता आणि अथांग प्रेम जास्त दाटून आलं होतं. संध्याकाळचे 10:30 वाजले होते. वाळवंटातील तो कडक उन्हाचा दिवस संपून हवेमध्ये आता एक नॅचरल आल्हाददायक गारवा पसरू लागला होता. कबीर फॅक्टरीच्या बाहेर एका पडक्या भिंतीला टेकून उभा होता. त्याच्या डोक्याला बांधलेली ती पांढरी पट्टी रक्ताने थोडी लाल झाली होती आणि त्याच्या खांद्यावर जॅकेट फाटल्यामुळे झालेली जखम ठसठसत होती. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. त्याने खिशातून फोन काढला आणि सोशल मीडिया उघडलं. संपूर्ण इंटरनेटवर अजूनही कबीर कपूरच्या त्या धाडसाची आणि रणजित कपूर यांच्या अटकेचीच चर्चा सुरू होती. अमायरा हळूच पावले टाकत त्याच्या मागे येऊन उभी राहिली. तिने लावलेला तो नवीन चष्मा तिच्या नाकावरून किंचित खाली घसरला होता, जो तिने नेहमीप्रमाणे डाव्या हाताच्या बोटाने वर ढकलला. कबीरने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. तिची काळी सिल्क साडी आता पूर्णपणे धुळीने माखलेली होती. ओठाच्या कोपऱ्यावर सुकलेल्या रक्ताचा डाग होता, पण तिचे ते डोळे आता पूर्णपणे शांत आणि सुरक्षित वाटत होते. कबीर, अमायराचा आवाज यावेळी कमालीचा मऊ आणि नॅचरल होता. तू अजूनही इथेच उभा आहेस? डॉक्टर म्हणालेत की तुला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये परत जाऊन टाके चेक करावे लागतील. खूप रक्त गेलंय तुझं. कबीरने फोन खिशामध्ये टाकला आणि तो अमायराच्या आणखी जवळ आला. त्याने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. त्याचे बोट तिच्या मनगटावर असलेल्या जुन्या जखमेच्या व्रणावर विसावले. हॉस्पिटलमध्ये मी जाईन मिस सेन, पण त्याआधी मला माझ्या या इव्हेंट मॅनेजरकडून एक उत्तर हवंय. तुझा सूड तर पूर्ण झाला. रणजित कपूर त्यांच्या कर्माची शिक्षा भोगायला जेलमध्ये गेलेत. मग आता अमायरा सेनचा पुढचा प्लॅन काय आहे? कबीरने नेहमीच्याच रॉकस्टारवाल्या ॲटिट्यूडमध्ये तिरपी नजर करत विचारलं. अमायराने मान खाली घातली. तिच्या ओठांवर एक हलकी स्माईल उमटली. पुढचा प्लॅन? विहान सरांच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट अर्धवट राहिले. ते पूर्ण करावं लागेल. कंपनीचे बरेच पेपर सबमिट करायचेत. आणि तिचे शब्द मध्येच अडकले. आणि काय? कबीरने तिचा चेहरा आपल्या हाताच्या बोटांनी हळूच वर केला. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की वाळवंटाच्या त्या शांततेत एकमेकांच्या काळजाचे ठोके स्पष्ट ऐकत होते. आणि एका घमंडी ॲटिट्यूड असलेल्या पॉपस्टारला आयुष्यभर सांभाळावं लागणार आहे, कारण त्याने माझ्यासाठी अख्ख्या जगाशी पंगा घेतलाय. अमायरा कबीरच्या डोळ्यांमध्ये थेट डोळे घालून म्हणाली. तिच्या आवाजात आता कोणतंही दडपण नव्हतं. कबीरने एक मनमोकळं हसू हसलं आणि तिचे दोन्ही हात आपल्या छातीशी घट्ट धरले. हा प्लॅन मला मंजूर आहे, पण लक्षात ठेव, मी कबीर कपूर आहे. माझ्यासोबत राहणं म्हणजे रोज एका नवीन ड्रामाला सामोरं जाण्यासारखं आहे. अमायरा काही बोलण्याआधीच तिने स्वतःला पुन्हा एकदा कबीरच्या सुरक्षित मिठीत झोकून दिलं. कबीरने आपल्या मजबूत हातांनी तिला कवेमध्ये घेतलं आणि तिच्या केसांवर आपले ओठ टेकवले. तेवढ्यात तिथे विहान आणि रिया आले. विहानचा चेहरा अजूनही थोडा गंभीर होता, कारण स्वतःच्या वडिलांचे हे रूप पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला होता. पण कबीर आणि अमायराला एकत्र आणि सुरक्षित पाहून त्याच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला. केसी, राहुलने मुंबईहून डॅडच्या लॉकरमधून आनंद काकांचे सगळे मूळ कागदपत्र आणि ती डायरी ताब्यात घेतली. आयजी सुरेंद्र सिंग म्हणालेत की पुरावे इतके भक्कम आहेत की डॅडला कोर्टातून जामीन मिळणं अशक्य आहे. कपूर इंटरनॅशनलचा बिझनेस आता मला एकट्याला सांभाळावा लागेल, पण त्या बिझनेसमधला आनंद काकांचा जो 50% हिस्सा होता, तो सन्मानाने आणि कायदेशीररित्या मी अमायराच्या नावावर ट्रान्सफर करतोय. विहान अत्यंत प्रामाणिक आणि नॅचरल आवाजात म्हणाला. अमायरा कबीरच्या मिठीतून बाहेर आली आणि तिने विहानकडे पाहिले. विहान सर, मला पैशांची किंवा शेअर्सची हाव नव्हती. मला फक्त माझ्या वडिलांवर लागलेला तो खोटा डाग पुसायचा होता. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल. रिया पुढे आली आणि तिने अमायराचा हात धरला. नाही अमायरा, हा तुझा हक्क आहे. तुझ्या वडिलांनी मेहनतीने ते साम्राज्य उभं केलं होतं. रणजित सरांनी जे केलं ते पाप होतं आणि विहान फक्त ते पाप धुण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज नकार नको देऊस. कबीरने अमायराकडे पाहून होकारार्थी मान हलवली. अमायराने विहानचे आभार मानले. 20 वर्षानंतर अखेर सेन कुटुंबाला त्यांचा हरवलेला सन्मान परत मिळाला होता. रात्रीचे 8 वाजले होते. पोलिसांच्या बंदोबस्तात कबीर आणि अमायराला पुन्हा एकदा जयपूरच्या त्याच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. यावेळी बाहेर मीडियाची गर्दी दुप्पट झाली होती.
पण पोलिसांच्या कडक सुरक्षेमुळे कोणालाही आत येण्याची परवानगी नव्हती. डॉक्टरांनी कबीरच्या डोक्याचे टाके पुन्हा एकदा नीट केले, त्याच्या खांद्याच्या जखमेवर मलमपट्टी केली आणि त्याला सक्त विश्रांतीचा सल्ला दिला. वॉर्डमध्ये शांतता होती. कबीर बेडवर झोपला होता आणि अमायरा त्याच्या शेजारी बसून सफरचंदाच्या फोडी करत होती. कबीर तिच्याकडे एकटक पाहत होता. असं काय बघतोयस मिस्टर केसी? अमायराने एक फोड त्याच्या तोंडाजवळ नेली. कबीरने ती फोड खाल्ली आणि म्हणाला, मी विचार करतोय की तू साडीमध्ये जितकी डेंजरस आणि फिअरलेस दिसतेस ना, तितकीच तू चष्म्यामध्ये कमालीची क्यूट वाटतेस. मला वाटतं मला तुझ्या चष्म्याशी आधी लग्न करावं लागेल की काय? अमायराने लटकेच रागाने त्याच्या दंडावर हळूच मारले. काहीही काय बोलतोयस कबीर? लग्न आणि थेट माझ्या चष्म्याशी? आधी स्वतः बरे व्हा, मग बघू लग्नाचं. म्हणजे लग्नाला होकार आहे तर? कबीरने लगेच त्याची फिरकी घेतली. अमायराचा चेहरा पुन्हा एकदा लाजेने लाल झाला. तिने सफरचंदाची प्लेट बाजूला ठेवली आणि खिडकी बाहेर पाहू लागली. जयपूरच्या रात्रीचे आकाश आता ताऱ्यांनी चमचम करत होते. पण हा ड्रामा अजून पूर्णपणे संपला नव्हता. जरी रणजित कपूर जेलमध्ये गेले होते तरी कपूर खानदानाच्या या मोठ्या वादळाचा शेवट एका भव्य आणि नॅचरल पद्धतीने होणे बाकी होते. आता पाहूया 2 महिन्यानंतर. मुंबईच्या प्रसिद्ध नॅशनल परफॉर्मिंग आर्ट्सच्या अवाढव्य ऑडिटोरियम बाहेर लाखो चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी जमा झाली होती. कबीर कपूरचा हा कमबॅक लाईव्ह कॉन्सर्ट होता. रणजित कपूर यांच्या अटकेनंतर आणि कपूर समूहाच्या पुनर्रचनेनंतर कबीर पहिल्यांदा स्टेजवर गाणार होता. संपूर्ण देशाचे लक्ष या कॉन्सर्टकडे होते, कारण कबीरने जाहीर केलं होतं की या कॉन्सर्टमध्ये तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि खास गाणे गाणार आहे, जे त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसाठी लिहिले होते. स्टेजच्या मागे म्हणजेच बॅकस्टेजला नेहमीप्रमाणेच प्रचंड धावपळ सुरू होती. साऊंड सिस्टीम, लाईट्स, व्हीआयपी पाहुण्यांचे मॅनेजमेंट, सगळं काही एकदम हायफाय पातळीवर होतं. आणि या संपूर्ण कॉन्सर्टची मुख्य इव्हेंट हेड दुसरी कोणी नसून स्वतः अमायरा सेन होती. आज तिने एक सुंदर नेव्ही ब्ल्यू रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेस घातला होता. विस्कटलेले केस एका सुंदर अंबाड्यात बांधले होते आणि डोळ्यांवर तिचा तो ओळखीचा चष्मा होता. ती वॉकी टॉकीवर आपल्या टीमला फायनल सूचना देत होती. राहुल, स्टेजचे फ्रंट लाईट्स थोडे डिम करा जेव्हा कबीर गाणं सुरू करेल तेव्हा. आणि हो, साऊंडचा बेस यावेळी परफेक्ट असायला हवा. मला कोणतीही चूक चालणार नाही, अमायराने कडक आवाजात सांगितलं. तेवढ्यात मागून कबीरने एंट्री घेतली. आज तो पूर्णपणे रॉकस्टारच्या अवतारात होता. अंगावर चमकदार सिल्वर जॅकेट, पांढरा टी शर्ट, हातात त्याची आवडती गिटार आणि चेहऱ्यावर तोच किलर नॅचरल स्वॅग. तो अमायराच्या अगदी जवळ आला आणि त्याने वॉकी टॉकी तिच्या हातातून हिसकावून घेतला. मिस इव्हेंट हेड, कॉन्सर्ट सुरू व्हायला फक्त 2 मिनिटं उरलेत आणि तू अजूनही तुझ्या टीमवर ओरडतेस. माझ्याकडे बघायला वेळ नाही का तुला? कबीरने डोळा मारत विचारलं. अमायराने हसून त्याचा जॅकेट सरळ केला. कबीर, हा तुझा सर्वात मोठा कॉन्सर्ट आहे. मला सगळं काही परफेक्ट हवंय. तू स्टेजवर जा आणि धुमाकूळ घाल. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. कबीरने तिच्या कपाळावर एक हलकी किस केली. हा कॉन्सर्ट माझ्यासाठी नाही अमायरा, हा आपल्या प्रेमासाठी आहे. स्टेजच्या कोपऱ्यात उभी राहून नीट ऐक मी काय गातोय ते. अँकरने स्टेजवरून कबीरच्या नावाचा पुकार केला आणि संपूर्ण ऑडिटोरियममध्ये केसी केसी अशा किंचाळ्यांनी घुमून गेला. कबीरने हातात गिटार घेतली आणि तो मोठ्या दिमाखात स्टेजवर गेला. स्टेजवर येताच हजारो लाईट्सचे अँगल्स त्याच्यावर चमकू लागले. कबीरने माईक हातात घेतला आणि गर्दीला शांत राहण्याचा इशारा केला. नमस्कार मुंबई. कबीरचा तो भारी आवाज ऐकून चाहत्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. कबीर पुढे म्हणाला, गेल्या काही महिन्यापासून माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले होते. तुम्ही सर्वांनी मला जी साथ दिली त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आज मी जे गाणं गाणार आहे ते एका अशा मुलीसाठी आहे जिने मला खऱ्या अर्थाने जगणं शिकवलं. तिने मला दाखवून दिलं की सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी प्रेमाची ताकद त्यापेक्षा मोठी असते. अमायरा, दिस इज फॉर यू. ऑडिटोरियमच्या लाईट्स पूर्णपणे डिम झाल्या आणि फक्त एक पांढरा स्पॉटलाईट स्टेजच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या अमायरावर पडला. अमायरा क्षणभर दचकली, पण नंतर तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले. कबीरने गिटारच्या तारांवर बोटे फिरवली आणि एक अत्यंत मऊ, रोमॅन्टिक आणि नॅचरल गाणं गाण्यास सुरुवात केली. त्याचा तो जादुई आवाज थेट लोकांच्या हृदयाला भिडत होता. गाण्याचे शब्द कबीर आणि अमायराच्या उदयपूरच्या त्या पहिल्या भेटीपासून ते अजमेर हायवेच्या थरारक रात्रीपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करत होते. गाणं संपताच संपूर्ण ऑडिटोरियममध्ये सलग 5 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. कबीरने स्टेजवरून खाली उडी मारली आणि तो थेट अमायराच्या दिशेने गेला. त्याने सर्वांच्या समोर मीडियाच्या हजारो कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात अमायराचा हात पकडला आणि तिला स्टेजच्या मध्यभागी घेऊन आला. मिस अमायरा सेन, तू माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर आणि सस्पेन्सने भरलेली लव्ह स्टोरी आहेस. विल यू मॅरी मी?
कबीरने स्टेजवरच एका गुडघ्यावर बसून खिशातून एक सुंदर डायमंड रिंग काढत विचारलं. अख्खा देश टीव्ही आणि सोशल मीडियावर हे लाईव्ह पाहत होता. अमायरा पूर्णपणे भावूक झाली होती. तिने चष्मा नीट केला. कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिलं जिथे तिच्यासाठी संपूर्ण जग दडलेलं होतं. तिने हसून होकारार्थी मान हलवली. हो कबीर, आय विल. कबीरने ती अंगठी तिच्या बोटामध्ये सरकवली आणि तिला उचलून गोल फिरवले. संपूर्ण ऑडिटोरियममध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू झाला. हा सस्पेन्स लव्ह स्टोरी मालिकेचा 10वा आणि महाक्लायमॅक्स भाग होता, जिथे एका साध्या इव्हेंट मॅनेजरने स्वतःच्या वडिलांच्या सुडासाठी सुरू केलेला प्रवास एका घमंडी पॉपस्टारच्या अस्सल नॅचरल आणि निस्सीम प्रेमाच्या सुंदर वळणावर येऊन थांबला होता. कपूर खानदानाचा तो काळा इतिहास आता मिटला होता आणि कबीर अमायराच्या आयुष्याची एक नवीन, सुंदर आणि संगीतमय प्रेमकथा सुरू झाली होती.